नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण असं पाहतो की वकील साहेब हे घरी आलेले असतात आणि ते आता सांगत असतात की तेजस प्रभू हे मनोरुग्ण आहेत अशा आमच्याकडे फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही इथे तेजस प्रभू यांची चौकशी करायला, मानसिक स्थिती तपासायला आलेलो आहोत. आता वकिलांनी असं सांगितल्याबरोबर तेजस लगेचच विचारतो, मी आणि मनोरुग्ण काय बोलताय वकील साहेब? पहिलं मला हे सांगा की ही फिर्याद नोंदवली कोणी आहे तुमच्याकडे? त्याबरोबर लगेचच आता वकील साहेब म्हणायला लागतात, फिर्याद कोणी नोंदवली? गायत्री प्रभू म्हणून कोणीतरी आहेत, त्यांनी नोंदवली आहे ही फिर्याद. त्याबरोबर लगेचच गायत्री हात वर करते आणि म्हणते की हो, मीच नोंदवली आहे ही फिर्याद आणि खरी आहे ही. खरोखर तेजस मनोरुग्ण आहे आणि मी तेच सांगितलं आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे वकील जे असतात ते म्हणत असतात की हे बघा, तुम्ही माझ्या अशिलाला उगाच असं बोलू शकत नाही. मी सोबत येताना एक सायकॅट्रिस्ट आणि एक डॉक्टर घेऊन आलेलो आहे. ते काय ते बघतील आणि सिद्ध करून सांगतील, तुम्ही नाही बोलायचं. त्याबरोबर लगेचच तेजस हा नाटक करायला लागतो. बापरे, म्हणजे आता मला शॉक देणार ही असा काय? हो गायत्री वहिनी, काय करता हे सगळं तुम्ही? तुमची प्लॅन बनवण्याची पावर कुठे असायची? इथे, आणि आता थेट इथे पोहोचली आहे. स्वतःला ब्राउन्स मेडल पण देऊन घेतलं. आता तो गायत्रीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून म्हणतो. तेजस हे सगळं बोलत असताना मानसी म्हणायला लागते की वहिनी, अहो काय हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? त्याबरोबर लगेचच दिनेश म्हणायला लागतो की मानसी, काय गं, तुमचं दोघांचं मनमिलाप झालं, मग तुझा नवरा मनोरुग्ण आहे ही गोष्ट तुला माहीत नव्हती का? हां? त्याबरोबर लगेचच आता इथे तेजस म्हणायला लागतो की जोक सुचतायत, बघतो तुझ्याकडे, नंतर बघतो तुझ्या जोक्सना हां. आणि मग मात्र तेजस हा लगेचच आईला म्हणतो, आई अगं तू तरी काहीतरी बोल. आई म्हणत असते की माझा मुलगा मनोरुग्ण नाही आहे. उगाचच्या उगाच तुम्ही त्याच्यावरती नको ते आरोप करू नका, काहीही बोलू नका माझ्या मुलाला, तो व्यवस्थित आहे. त्याबरोबर लगेचच आता इथे गायत्री म्हणायला लागते की सासूबाई हे बघा, अहो उगाचच्या उगाच तुम्ही खोटं बोलू नका, कारण काय आहे ना, तुम्हालासुद्धा माहिती आहे की तुमचा मुलगा मनोरुग्ण आहे म्हणून. पण आता फक्त एवढाच फरक होईल की तुम्ही या सगळ्यांच्या समोर ही गोष्ट कबूल करणार नाही आणि मी सगळ्यांसमोर सांगते. तर तेजस म्हणत असतो की वहिनी, अहो काहीतरी विचार करून बोला ना थोडंसं. मी आणि मनोरुग्ण काही बोलाल का हो? काही गेमा टाकाल? शी वहिनी शी. आता ना मला खरं तर तुमची ना दया येते. काय केविलवाने प्रयत्न करताय हो हे सगळे मला वेडा ठरवण्याचे? नका करू हे सगळे. त्याबरोबर लगेचच गायत्री आता त्याला म्हणते, केविलवाणी मी नाही, केविलवाणी तू आहेस तेजस मनोरुग्ण, समजलं तुला? आणि तू मनोरुग्ण आहेस समजलं, आणि याचे माझ्याकडे योग्य ते पुरावेसुद्धा आहेत. आता एकदा की तू मनोरुग्ण आहेस असं सिद्ध झालं की मग या घरातल्या कोणत्याही गोष्टीत तुझं मत ग्राह्य धरलं जाणार नाही. मग अगदी ते प्रॉपर्टीचे असू देत किंवा घरातला एखादा डिसिजन घ्यायचा असू देत, तुझं मत शून्य. समजलं तुला तेजस? त्याबरोबर लगेचच इथे आता ते जे वकील आलेले असतात ते गायत्रीला म्हणायला लागतात की एक मिनटं, हे बघा, तुम्ही उगाच माझ्या अशिलाला असं घाबरवू शकत नाही. तेजस प्रभू, तुम्ही काहीच काळजी करू नका, आपण टेस्ट करून घेऊयात. जर टेस्टमध्ये काही निघालंच तर मी आहे तुमच्याबरोबर. मी तुमचा लीगल गार्डियन असेल आणि म्हणून मी कायम तुमच्याबरोबर राहीन. फक्त ही टेस्ट होऊन जाऊ द्यात, टेस्ट करून घेऊया आपण. आता तेजस टेस्ट करून घ्यायला तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, मला या टेस्टची वगैरे काही गरज नाही आहे, मी एकदम व्यवस्थित आहे, ठणठणीत. हां, आता आमच्या गायत्री बहिणींना सरळ करण्याची थोडी गरज आहे, पण त्यासाठी मी पुरेसा आहे. मी बरोबर आमच्या गायत्री बहिणींना सरळ करून काढेन, त्यामुळे तुमची या सगळ्याला गरज नाही आहे. अहो लकीचाम, काळजी करू नका, मी खरोखर व्यवस्थित आहे. अहो तुम्ही जसं सोडून गेला होतात ना, तसाच आहे मी. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणायला लागते, अहो राष्ट्रहित, मला अगदी व्यवस्थित माहिती आहे की तुम्हाला काही झालेलं नाही आहे, तुम्ही व्यवस्थित आहात ते. पण हे सगळं नेमकं कशासाठी सुरू आहे ना, हेही मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही उगाच काळजी करू नका. तर आता मानसी ही गायत्रीला सांगते, गायत्री बहिणी, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर मोडण्याचा, तोडण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना, तरीसुद्धा मी या घराला काही होऊ देणार नाही म्हणजे नाही. समजलं ना?
त्याबरोबर लगेचच गायत्री ही म्हणायला लागते की अगं मानसी, आता तू काही केलंस तरी काहीच फरक पडणार नाही आहे, कारण तुझा नवरा हा मनोरुग्ण सिद्ध होईल. त्याबरोबर मानसी म्हणत असते की काहीही झालं ना वहिनी, तरीसुद्धा आज आपल्या घरात जी सत्यनारायणाची पूजा झाली आहे त्याची शपथ घेऊन तुम्हाला सांगते की मी आपलं घर कधीच पडूही देणार नाही आणि तुटूही देणार नाही. तुमच्या ज्या वाईट इच्छा आहेत ना त्या कधीच पूर्ण होऊ देणार नाही. समजलं ना तुम्हाला? आता मानसी ही एवढं ओपन चॅलेंज करत असते, पण गायत्रीने काय जाळं विणलं हे काही तिला माहीत नसतं. तर इकडे तेजस आईला म्हणतो, आई अगं तू तरी बोल ना, सांग त्यांना की मी मनोरुग्ण नाही आहे म्हणून, बोल ना. त्याबरोबर आईला आठवायला लागतं की आभाचं पहिल्यांदा नवीन लग्न झाल्याच्या वेळी आईला तिच्या घरी जायचं होतं आणि त्यावेळेस ती तेजसला मला सोडशील का बाईकवरून म्हणत होती. त्यावेळेस तेजस हवेतच कोणाबरोबर तरी बोलत होता. नाही हो, आईला नाही बोलणं मला जमलं नाही. बरं काळजी करू नका, मी घरात जात नाही, पटकन बाहेरूनच येतो. त्यानंतर ज्यावेळेस तो एकटाच बेडरूममध्ये होता तेव्हासुद्धा बडबडत होता, हो मला माहिती आहे हो, पण काही करून मला लकी चामना घरी परत आणायचं आहे. त्यानंतर लगेचच इथे आई काही बोलत नसल्यामुळे तेजस सुयोगकडे येतो, त्याच्या खांद्यावरती हात टाकतो आणि सुयोगला म्हणायला लागतो, सुयोग हे बघ काय म्हणतायत, मी मनोरुग्ण आहे म्हणून, आता तूच सांग यांना. त्याबरोबर लगेचच आता सुयोगलासुद्धा आठवायला लागतं की तेजस ज्यावेळेस मानसीची समजूत काढायला चालला होता त्यावेळेस तो त्याला चहा देत होता आणि तेजस एकटाच बडबडत होता. त्यामुळे सुयोगसुद्धा आता काही बोलत नाही, तोसुद्धा गप्पच बसतो. मग आता लगेचच तेजस हा सूरजदादाला म्हणतो, सूरजदादा अरे तू तरी काहीतरी बोल, सांग या पोलिसांना मी मनोरुग्ण नाही आहे म्हणून. त्याबरोबर लगेचच आता सूरजदादाला आठवायला लागतं की एकदा तेजस हा असाच हवेमध्ये बडबडत होता की नाही नाही मी असं काही केलेलं नाही आहे वगैरे. त्याबरोबर लगेचच आता इथे ते जे वकील असतात ते म्हणतात की चला आता आपण टेस्ट करून घेऊयात, कारण वेळ उगाच वाया जायला नको. त्याबरोबर लगेचच आता इथे मानसी ही तेजसला म्हणत असते की तुम्ही चिडू नका, हेच हवंय गायत्री बहिणींना, शांत राहा तुम्ही. त्याबरोबर तेजस हा जरा शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता इथे लगेचच एक सायकॅट्रिस्ट असतो, तो म्हणतो की मी तुमच्या काही मानसिकरित्या टेस्ट करेन, पण त्या अगोदर मला तुम्हाला आयसोलेटेड ठेवावं लागेल आणि तेव्हा डॉक्टर तुमची फिजिकल टेस्ट करतील. बरं मला सांगा की तुमच्या घरात कुठली रूम आहे का जे आयसोलेटेड असेल म्हणून. त्यावर तेजस म्हणतो, हो हो आहे ना, माझी स्वतःची बेडरूम सध्या ती आयसोलेटेडच असते, नाही म्हणजे तिथे कोणी बोलत चालत असो, त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, तुम्ही या मी तुम्हाला दाखवतो आयसोलेटेड खोली. आणि मग आता तेजस हा लगेचच एक वकील, एक सायकॅट्रिस्ट, एक डॉक्टर या सगळ्यांना घेऊन तिकडनं आतमध्ये गेलेला असतो. तर इथे आई आता देवासमोर हात जोडते आणि देवाला म्हणत असते, देवा अरे कोणती तुझी सेवा करण्याची आमच्यापासून सुटली की तू हे एवढं मोठं संकट आमच्या मागे लावलंयस, का वागलास देवा असं, अरे माझ्या मुलाला वाचव, माझ्या लेकराचं रक्षण कर देवा, असं सगळं आता इथे आई म्हणत असते. तर दुसरीकडे आता तेजसने त्या सगळ्यांना त्याच्या खोलीमध्ये आणलेलं असतं. तर आता लगेचच वकील साहेब हे दोन्ही डॉक्टरांना विचारतात की हे लोकेशन व्यवस्थित आहे ना. त्यावर ते दोघंही होकार देतात. मग काय आता लगेचच वकील साहेब हे तेजसला खुर्चीत बसायला लावतात, बसा प्लीज. त्याबरोबर तेजस म्हणतो, माझ्याच घरात मलाच बसायला सांगताय, तुम्ही बसा. त्याबरोबर लगेचच वकील साहेब म्हणतात की नाही नाही, टेस्ट तुमची करायची आहे ना, त्यामुळे तुम्हाला बसायला लागेल, बसा. त्याबरोबर लगेचच तेजस ठीक आहे म्हणतो आणि खुर्चीवरती बसून घेतो. मग काय आता तेजस हा खुर्चीवरती बसलेला असतो. तर आता लगेचच त्या डॉक्टरांनी प्रोसिजरला सुरुवात केलेली असते. आता पहिली प्रोसिजर हे जे डॉक्टर असतात ते करणार असतात. आता डॉक्टर हे म्हणत असतात की पहिले तर मला तुमचं ब्लड प्रेशर चेक करावं लागेल, बघायचं आहे की तुम्ही नॉर्मल आहात की पॅनिक झाला आहे ते. त्याबरोबर इकडे लगेचच वकील साहेब म्हणत असतात की माझे असेल तुम्हाला पूर्ण कोऑपरेट करतील, तुम्ही काही काळजीच करू नका. तर इथे मानसी ही गायत्रीला म्हणत असते, गायत्री बहिणी तुम्ही खरोखर खूप मोठीच करताय, सगळ्यात हुशार व्यक्तीला तुम्ही वेडे ठरवण्याचा प्रयत्न करताय. त्यावर गायत्री ही मानसीला म्हणायला लागते की बघ पुढे जाऊन हळूहळू आपोआप कळेल सगळं तुला. आणि मग आता लगेचच गायत्री ही तिकडनं निघून गेलेली असते. जशीच गायत्री तिकडनं जाते तर आता तेजसची आई म्हणजेच सुनंदा मानसी पुढे येऊन उभी राहते आणि मानसीला म्हणायला लागते की का आलीस माझ्या मुलाच्या आयुष्यात, बोल ना का आलीस, काय गरज होती तुला. अगं तुझ्या
जाण्याच्या नंतर माझ्या मुलाची ही अवस्था झाली आहे. प्रत्येक वेळेस सतत तुझा विचार प्रत्येक वेळेस फक्त मानसी करत होता ना, म्हणून त्याची ही अवस्था झाली आहे. या सगळ्याला ना तू कारणीभूत आहेस, तू जबाबदार आहेस. तू माझ्या मुलाच्या भावनांचा खेळ केलास, समजलं? त्याबरोबर लगेचच आता संपदा पुढे येते आणि संपदा ही आता म्हणायला लागते, हे बघा सुनंदाताई, उगाचच आता आपण कोणाला तरी एकाला दोष देणं हे चुकीचं आहे. आता आपण खरं तर या सगळ्या गोष्टींचा विचार करायला नको. आता आपण यांना धीर देण्याची वेळ आहे आणि प्लीज मला असं वाटतं की आपण तेच करूया. त्याबरोबर लगेचच इथे सुनंदा म्हणत असते की तुम्ही एक आई म्हणून विचार करताय ना, म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. पण एकदा माझ्या बाजूने विचार करा, ह्या मुलीमुळे माझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे ना, हे तुम्हाला कळेल. सांगा ना मग, मी न्याय मागायला कुणाकडे जाऊ? बोला ना. अहो, या मुलीमुळे हे सगळं घडलं आहे. अगोदर माझ्या मुलाला सोडून गेली आणि आता पुन्हा त्याच्या आयुष्यात परत आली आहे. कशाला करतेस हे सगळं? का वागतेस असं? बोल. त्याबरोबर आता तात्यासाहेब हे सुनंदाला म्हणायला लागतात की सुनंदा, अगं काय करतेस तू? ह्या सगळ्यात मनुताईची काय चूक आहे? तिला का बोलतेस? मानसीसुद्धा म्हणायला लागते की हे बघा मावशी, राष्ट्रहितना दुःख होईल किंवा त्यांना त्रास होईल असं आजपर्यंत मी काहीही वागलेले नाही आहे आणि यापुढेही त्यांना त्रास होईल असं काही मी वागणार नाही. मी काही नाही होऊ देणार त्यांना, विश्वास ठेवा माझ्यावर. त्याबरोबर लगेचच इकडे आता तेजसची आई सुनंदा ही मानसीला म्हणायला लागते की तुला काय वाटतं, तू बोलशील की तू माझ्या मुलाला काही होऊ देणार नाही म्हणून आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन? अगं, जरी मी तुझं खरं मानलं तरी माझ्या जीवाचा घोर कसा कमी होईल गं? त्याबरोबर लगेचच आता आईला त्रास व्हायला लागतो. सूरजदादा आईचा हात धरतो आणि आईला म्हणतो की तू ये इथे बस. आई बस, शांत हो, रिलॅक्स. तर दुसरीकडे आता ब्लड प्रेशर चेक करायला तेजसचं सुरुवात झालेलं असतं. तेजस हा डॉक्टरांना म्हणत असतो की अहो डॉक्टर, चला करा पटापट, नाहीतर बाद झाला आता. बाहेर ती आई त्या लकी चांपवरती चिडलेली असेल आणि त्या बिचाऱ्या काही बोलत नसतील, फक्त ऐकून घेत असतील. त्याबरोबर लगेचच आता डॉक्टर हे म्हणत असतात की हे बघा, तुम्ही जितकं व्यवस्थित कोऑपरेट कराल तितकं चांगलं असेल. ह्या रिपोर्टमध्ये तुम्ही पॅनिक झाला होतात असं यायला नको, नाहीतर अगोदरचाच रिपोर्ट खराब आला तर मग पुढे टेस्ट करण्याला काही अर्थ राहणार नाही. आता तेजस शांत बसतो. तर इथे लगेचच विनोद हा गायत्रीकडे आलेला असतो आणि तो आता गायत्रीला म्हणत असतो, दीदी अहो काय केलं हे तुम्ही त्या माणसाला आतमध्ये कशाला पाठवलं? अहो, जर त्याने सिद्ध केलं की तेजस हा मानसिक रुग्ण नाही आहे तर. त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणायला लागते, ॲडवायझरला ॲडव्हान्स आधीच पोहोचलेला आहे, त्यामुळे असं काही घडणार नाही. आता फक्त माझा ॲडव्हान्स हाच महत्त्वाचा ठरणार आहे, कळलं? त्यानंतर आता लगेचच ते जे डॉक्टर असतात ते तेजसच्या पुढ्यात येतात आणि तेजसला म्हणत असतात की मी जसं बोट हलवेन तशा दिशेने तुम्हाला बघायचं आहे तेजस प्रभू. कॉन्सन्ट्रेट ऑन माय फिंगर, समजलं? त्याबरोबर तेजस होकार देतो आणि जसं डॉक्टर बोट फिरवत असतो तसं तो बोटाकडे बघत असतो. इतक्यात त्याला बाहेर आलेले संपतराव दिसतात. तेजस एकटक संपतरावांकडे बघायला लागतो. डॉक्टर त्याला हाका मारत असतो, तेजस मी तुझ्याशी बोलतोय, तेजस मी सांगतोय तसं कर. पण तेजस तसं काहीच करायला तयार नसतो. मग काय, आता लगेचच सायकॅट्रिस्ट आणि डॉक्टर हे दोघंही तिकडनं बाहेर निघून गेलेले असतात. ते दोघंही जसेच तिकडनं जातात लगेचच तेजस हा संपतरावांकडे येतो आणि त्यांना म्हणायला लागतो की संपतराव, अहो बघा ना हे सगळं काय होऊन बसलं आहे ते. अहो गायत्री वहिनींनी काय नाही मी मनोरुग्ण आहे अशी तक्रार दाखल केलेली. आता तुम्ही तरी या आणि तुम्ही स्वतः सांगा की मी मनोरुग्ण नाही आहे म्हणून. मग बघा तुमची मुलगी तुमचं कसं पटकन ऐकते ते. सांगा कशात तरी. अहो नाही हो संपतराव, बोलू दे मला, मगापासून खूप गप्प राहून यांचं ऐकून घेतलं आहे मी. त्याबरोबर लगेचच आता इथे वकील हे तेजसला म्हणतात की इथे कोणीतरी दिसतंय का तुम्हाला? त्यावर तेजस होकार देतो. तेजसला वकील म्हणतात म्हणजे आपण नेहमी यांच्याबरोबर बोलतो असं वाटतं का तुम्हाला? तेजस म्हणतो वाटायचं काय आहे, मी खरोखर यांच्याशी बोलतो. काय संपतराव, अहो तुम्ही तरी सांगा ना यांना, आम्ही नेहमी बोलतो की नाही तुमच्याशी? आता संपतराव बोलूच शकत नसतात कारण ते आत्मा आहेत आणि त्यामुळे फक्त ते तेजस बरोबरच बोलू शकत असतात. तर पुढे आता लगेचच वकील साहेब हे मनातल्या मनात म्हणत असतात की जसं मला हवं आहे तसंच घडतंय, बोलत राहा तू. फक्त एकदा का पुराव्यानिशी मी सिद्ध करून दाखवलं की तू मनोरुग्ण आहेस की मग बघ सगळं कसं गायत्री मॅडमच्या मनाप्रमाणे घडतंय, ते सगळं कसं व्यवस्थित घडतंय.
मित्रांनो, खरं बघायला गेलं तर वकिलाच्या पेशामध्ये ही अशी दलाली करणं ही कायद्याने गुन्हा आहे आणि जर एखादा वकील हे असं करत असेल तर त्याचं लायसन्स म्हणजेच त्याची सनस रद्द होऊ शकते. त्यामुळे उगाचच्या उगाच कोणतीही चुकीची गोष्ट करण्यापूर्वी एकदा नाही, 10दा नाही तर 100दा विचार करत जा. कारण एक चुकीच्या गोष्टीमुळे कदाचित कधीकधी आपल्या अख्ख्या आयुष्याला कलाटणी मिळून जाते. तर आता त्यानंतर गायत्री ही सगळ्यांना पुरावे दाखवत असते तेजसचे वेडेपणाचे. ती सगळ्यांना आता ते सगळे व्हिडिओ दाखवत असते की ज्यामध्ये हे सगळं घडलं तेव्हा मी इथे नव्हते. त्याबरोबर लगेचच इथे तेजसचं हे वागणं मानसीला खटकलेलं असतं. खोलीत आल्यावर मानसी ही तेजसला म्हणायला लागते, ओ रिअली तुमचं माझ्याबरोबर काही जमत नव्हतं म्हणून तुम्ही माझ्या आईचा आधार घेतलात. तुम्ही या सगळ्यात तिची मदत घेतलीत ना पुन्हा. अहो माझे बाबा हयात नाही आहेत, गेलेत ते, तरीसुद्धा तुम्ही त्यांचा पाठलाग नाही सोडत. त्याबरोबर आता तेजसला वाटतं की याचा अर्थ मानसीला हे सगळं खोटं वाटलं आहे. तर आता मानसी खूप जास्त तेजसवरती नाराज असते. तेजस जे वागतोय ते खोटं वागतोय असं मानसीला वाटत असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर शेअर करून कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही आपली व्हिडिओ नेमकी कुठून बघताय. व्हिडिओ आवडला की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता टाटा बाय बाय, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टेक केअर ऑल ऑफ यू.